नमस्कार. महाराष्ट्राची खबर बातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. दसरा मेळाव्याआधी ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये टीझर वॉर सुरू झालाय. शिंदे समर्थकांकडून सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आक्रमक जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. बाळासाहेबांच्या भाषणांसंदर्भातल्या क्लिप्सही शिंदे समर्थकांकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही अशा प्रकारचे टीझर प्रसिद्ध करण्यात आलेले, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही टीझर जारी करण्यात आलेला आहे. निष्ठेचा सागर उसळणार आहे, अटकेपार झेंडा फडकणार आहे असं म्हणत टीझरमधून विरोधकांचा समाचार घेतला गेलेला आहे. भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे. दसरा मेळाव्याला शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी, ज्या शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी एक फार मोठा उठाव महाराष्ट्रामध्ये घडवला आणि हिंदुत्वाबरोबर कायम राहिले, त्यांच्याबरोबर आज पूर्ण महाराष्ट्राची जनता आहे आणि ते सर्व दसरा मेळाव्याला BKCवर येतील याची मला खात्री आहे. दसरा मेळावा हा हायजॅक करण्याची गरजच नाही आहे. बाळासाहेबांच्या विचाराचं जे सोनं लुटलं जातं ते दरवर्षी दसऱ्यालाच लुटलं जातं. तर बाळासाहेबांचे विचार मांडण्याचा आम्ही दरवर्षी जो प्रयत्न करत होतो तोच प्रयत्न करतो आहे. त्यामुळे कुणी हायजॅक म्हणा, कुणी काही म्हणा, आम्ही बाळासाहेबांचे प्रॉपर्टीचे वारसदार जरी नसले तरी विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा करतो आहे. एकलव्य, एकनाथ अशा प्रकारे शब्द वापरलेले आहेत. बाबा, मी तुम्हाला कायम तेच सांगितलं, शब्दांचे फवारे फार मोठे आहेत, पण त्या फवारांमधल्या शब्दांचे अर्थ मात्र कुठेच दिसत नाही. आणि आता बातमी आहे ठाकरे समर्थकांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासंदर्भातली. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती पार पडणार आहे. यंदाचा मेळावा भव्य दिव्य पद्धतीनं साजरा करण्यासाठी ठाकरेंकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत आणि अशातच ठाकरे समर्थकांची दसरा मेळाव्याची तयारी भाजपच्या निशाण्यावरती आली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर गर्दी जमा व्हावी म्हणून ठाकरेंनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मदत मागितल्याचा आरोप राम कदमांनी ट्विटरवरून केलेला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क भरावं म्हणून आता पेंग्विन सेनेचे नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची मदत घेत आहेत. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते शिवाजी पार्कचं मैदान भरणार आहेत. खरं आहे का हे? का ही वेळ आली? जनाधार असलेले जवळपास सगळेच आमदार खासदार यांना सोडून गेले. सगळे शाब्दिक फवारे उडवून लोकांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे, पण लोक होणार नाहीत. ज्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हाबाबत तुमची क्रूरता दिसते, त्यामुळे तुम्ही कितीही उडवा. मुळात म्हणजे राम कदम मनसे फिरून गेलेले भाजप, ते काय निष्ठा फिष्ठा शिकवणार आहेत आणि ते कोण शिकवणार आहे? त्यांना काय अधिकार? आणि मग जी काय गर्दी आहे ती फक्त काय गटाची गर्दी असणार, तुमचा साठ बाजूला नसणार. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. कदमांचं नाव जरी राम असलं तरी त्यांचं एकंदरीत बोलणं, वागणं, प्रतिक्रिया देणं हे अहंकारी रावणासारखं आहे. आता हा दसरा मेळावा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होतोय. दरवर्षी तो दसरा मेळावा अगदी बाळासाहेब होते तेव्हापासून अनेक महाराष्ट्रातील, फक्त शिवसेनेचे नाही इतर लोक पण ते त्या ठिकाणी ऐकतात किंवा घरी बसून भाजपचे सगळेच लोक त्याचा आनंद घेत असतात. यावेळी थोडे दोन गट झाले, शिंदे गट आणि शिवसेना. शिवसेनेला ग्राउंड मिळालं, शिवसेना तिथे बोलणार, 2-2.5 लाखाची गर्दी जमणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून हा वाद रंगलेला आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. अजित पवार घेणार फडणवीसांची शिकवणी. पालकमंत्री पदावरून दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी. शिंदे सरकारनं नुकतीच पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. मात्र मंत्र्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि त्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद सोपवल्यामुळे अजित पवारांनी सवाल उपस्थित केलेला होता. आपल्याला एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळताना नाकी नऊ आलेली आहे, तर फडणवीस 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कसं सांभाळणार असा मिश्किल प्रश्न अजित पवारांनी विचारला होता.
त्यावर पलटवार करताना अजित पवारांना याविषयी शिकवणी देण्यास आपण तयार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यांना पत्र पाठवणार आहे की मी ट्रेनिंगला कधी येऊ तुम्हाला तुमच्याकडं, आणि त्या ट्रेनिंगला काही फी लागणार आहे का, मोफत ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्याच्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो आणि त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो. खरं तर राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी शिंदे सरकारला टार्गेट केलं होतं. कारण मंत्रिमंडळ विस्ताराला जवळपास 2 महिन्यांचा कालावधी लागलेला होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांची घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. नुकतंच सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. आधी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती अशा दोन्ही कारणांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. आता अजित पवारांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर फडणवीस काय बोलणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमच्यावर किती खोके घेतले असा आरोप करता गद्दार म्हणतात. खरे गद्दार तर मातोश्रीवरच. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांचं संख्याबळ असताना अपक्ष शंकरराव गडाख यांचा पाठिंबा का घेतला, मंत्रीपद देण्यासाठी त्यांच्याकडून किती खोके घेतले असा सवाल पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंना केलेला आहे. तर दुसरीकडे त्यांनी अनिल परब आणि सुभाष देसाईंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. कारण हे किती जरी कोणी काही बोलत असल की भुमरे गद्दारी, प्रदीप जयस्वाल गद्दारी, शिरसाट, बोरणारे सर, सत्तारशेत असतील, म्हणजे त्यांना फक्त तुम्हाला सांगतो गद्दार, नमक हराम, खोके म्हणायचं फक्त का नाही. दादाला माहिती भुमरेला जर कधी आपण ब्रह्मगावांना निधी दिला, उद्यानला जर निधी दिला तर कायमस्वरूपी आपला आमदार येणार नाही, कारण दादा हुशार आहे. पण आपल्या साहेबांनी तुम्हाला सांगतो एका पत्रावर सही केली नाही. किती वेळेस असा अनुभव आला, मी पत्र त्यांच्या समोर ठेवायचो, दुसरा आमदार त्याच्या ठेवायचा पत्र, मी ते काढून घ्यायचो, आणखी वर ठेवायचो, पण ते काही पाहत नव्हते. आमच्या थोडा चालायची, ह्यो त्याचा काढायची वर ठेवायचे, तो त्याचा काढायची वर ठेवायचे, पण ते बघतच नव्हते. सुभाष देसाई यायचा, नुसता असा असा करायचा, कसा आणि निघून जायचा. अरे काय तुमची का बापाची सत्ता आहे, तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता. पण यांना संदीपान भुमरे दिसला नाही पालकमंत्री करायला. यांना वाटलं नाही की संदीपान भुमरेला जलसंधारण द्या. संदीपान भुमरेला कोणतं दिलं, ज्याला आस्थापनाच नाही, एक अधिकारी नाही. मी जर कुठं दुसऱ्या जिल्ह्यात गेलो तर कोणी बुक काय घेऊन येत नाही, ते गुच्छ असं खातं म्हणे शिवसैनिकाला, कोणाला, आणि गद्दाराला पालकमंत्री जलसंधारण. हो अरे मातोश्री, हा, आणि आम्हाला गद्दार म्हणता. अरे खरे तर गद्दार तुम्ही आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत. शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोडांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखली आहे. पोहरादेवी इथल्या सुनील महाराज यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधलं आणि यावेळी त्यांच्यासोबत 30 ते 40 कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते आणि या ठिकाणी महंतांचा बंजारा समाजावर मोठा प्रभाव आहे. सुनील महाराज गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावरती नाराज आहेत. शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर संजय राठोडांनी 4 तास ताटकळत ठेवल्यामुळे महंत नाराज झालेले आहेत. राठोडांना चर्चेसाठी वेळ नसल्याचा आरोप त्यांनी केलेला होता. तसंच संजय राठोड आणि माझा कोणताच संबंध राहणार नसल्याचं सुनील महाराज यांनी स्पष्ट केलंय. आज पोहरादेवी येथे बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे आज यात्रा आहे, ज्यांना आपण पंचमीची यात्रा म्हणतो. आज जवळजवळ 2 लाख बंजारा भाविक तिथे आहे. तो मुहूर्त साधून मी आज आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटायला आलो. शुभ दिवस आहे. मी मागेच घोषणा केली होती की नवरात्रीमध्ये एक मोठा निर्णय होणार. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये
जे बंजारा 1.5 ते 2 करोड बंजारा भाविक आहे. दसऱ्या दिवशी भ्रष्टाचाराचं स्मारक असलेलं दापोलीतील रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं भाजपचे नेते सोमय्या यांनी सांगितलंय. तसंच धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन होणार आणि त्या भ्रष्टाचारी सरकारचा भ्रष्टाचाराचं स्मारक ट्विन रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या कामाची दसऱ्याच्या दिवशी सुरुवात होणार. न्यायालयात आम्हाला विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. निवडणूक आयोग पण आता न्यायालयाच्या भूमिकेत आहे. स्पष्टपणे जे मागचं निवडणूक आयोगाची कार्यपद्धती पाहिली तर ज्यांच्याकडे बहुमत आहेत यांच्याकडे तर सगळे आमदार निघून गेले, खासदार निघून गेले. तर बहुमत असेल तेच सगळ्यात जास्त खरा इमारत आहेत. आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. बहुमत त्यांच्या सोबत आहेत. सत्याचा विजय होणार. सत्तेशिवाय एनसीपीच्या नेत्यांना चैन पडत नाही, कारण की सत्ता म्हणजे फक्त पैसे मोजायचं काम. परंतु यावेळी हे जे भ्रष्टाचारी लोकांना दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे आणि आता महाराष्ट्र खऱ्या अर्थात लोकशाही आणि विकासाच्या दृष्टीने पुढे चाललं आहेत. त्यांना शेखचल्लीचे स्वप्ने बघू द्या. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दिल्लीमध्ये घडामोडी सुरू आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काँग्रेस ढोल ताशांच्या गजरात मुख्यालयात दाखल होत अर्ज भरला, तर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष कृष्णानंद त्रिपाठी यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. मल्लिकार्जुन खरगे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेस मुख्यालयात दाखल झाल्यात. खरगे यांच्यासाठी दिग्विजय सिंग यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतलेली आहे. खरगे यांना G23 गटातील नेत्यांचाही पाठिंबा मिळाल्याचं दिसतंय. यामध्ये सर्व फॉर्म भरलेले आहेत. खरगेजींनी फॉर्म भरले, त्यांचा फॉर्म भरण्याकरता आम्ही आलेला आहोत. त्यांना सूचक वगैरे जे काही फॉर्म त्या ठिकाणी भरायचे ते एकत्रपणे आम्ही सर्वांनी सूचक म्हणून आहोत. आणि असं कळतं की इतरसुद्धा काही फॉर्म या ठिकाणी येतील, परंतु हे संपूर्ण 8 तारखेला क्लिअर होईल की त्यावेळेला विड्रॉलची डेट जी आहे 8 तारीख, त्यावेळेला नेमकं पुढे निवडणुका होतील नाही होईल ते क्लिअर होईल. परंतु आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी खारगेजींचा विजय हा 100% होईल. मागील अनेक दिवसापासून वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू होती आणि शेवटी मग मल्लिकार्जुन खरगे आता आपला नामांकन अर्ज भरतील अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि मग आम्ही सर्व काँग्रेसचे सहकारी ज्यांना ज्यांना वाटतं की अशा प्रकारचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला मिळायला पाहिजे, आम्ही त्यांचा इथे आज अर्ज एकत्रितपणे भरण्याकरता आपण आलो आहे. आपण सर्व बघत आहात की इथे जुने वरिष्ठ आमचे सहकारी ते देखील उपस्थित आहे. सध्या संपूर्ण देशभरामध्ये नवरात्रोत्सव सुरू आहे आणि त्याच निमित्तानं पाहणार आहात नवरात्रोत्सवासंदर्भातल्या बातम्या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे उदे ग अंबे उदे. आज नवरात्रोत्सवामध्ये 5वी माळ गुंफली जाते. पंचमीच्या दिवशी ठाण्यामधील प्रसिद्ध टेंभीनाका नवरात्र उत्सवात पंचमीची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सहकुटुंब देवीची आरती केली. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या पूजेचा बहुमान मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे आणि त्यांची सून वृषाली शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतच्या अँकर मनाली यांना दिला. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे. आमच्या प्रतिनिधी मनाली यांनी. पंचमीला आज मनोभावे पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे. दरवर्षी न चुकता या ठिकाणी आमचं कुटुंब, सहपरिवार, कार्यकर्ते
आणि सर्व नागरिकांच्या बरोबरीने सोबत मी आरती करत असतो. त्याप्रमाणे ही आरती झाली आहे. एक समाधान, एक आनंद या ठिकाणी मनाला मिळत असतो. देवीच्या कृपेने सगळं काही सुरळीत चाललेलं आहे आणि सगळं काही योग्य होईल, चांगलं होईल. देवीला साकडा घातला. मगाशी सांगितलं मी की या राज्यावरचं संकट, अरिष्ट, दुःख, रोगराई सगळी दूर होऊ दे. या राज्यातल्या जनतेला सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे दिवस येऊ दे. बस. ब्रेक नंतर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. बिग बॉस मध्ये जाण्याची सोन्यासारखी संधी मिळाली तर निश्चितपणानं जाणार अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. तसंच आधी मी कायम नाटकात भाग घ्यायचो, त्यामुळे बिग बॉस मध्ये नक्की जाऊ असं गुलाबराव म्हणाले. मला तरी असं वाटतं की गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी जर मिळत असेल तर माझ्या मागच्या जीवनाची आठवण मला होते. कारण मी मागच्या काळामध्ये नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा कायम भाग घ्यायचो आणि बिग बॉसमध्ये बोलवलं तर याच्यासारखी सोन्यासारखी संधी नाही आणि मिळाली तर ती निश्चितपणाने जाऊ. पुण्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचलंय. तसंच अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं कोसळली आहेत. यामुळे पावसाचा खोळंबा झालेला आहे. एका रिक्षा चालकाच्या अंगावरती झाड पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. दरम्यान कोसळलेली झाडं हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. ISI प्रकरणामध्ये अटकेतील आरोपीची आता सुटका करण्यात येणार आहे. 6 वर्षांनी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून ही सुटका झालेली आहे. 6 वर्षांपूर्वी कुरेशीला अटक करण्यात आलेली होती आणि अखेर 6 वर्षांनंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची मोठी बातमी. तर मुंबई सत्र न्यायालयानं आज त्या संदर्भातला निकाल दिल्यानंतर सुटका झालेली आहे. ISI प्रकरणामध्ये 6 वर्षांपूर्वीच कुरेशीला अटक करण्यात आलेली होती आणि अखेर कुरेशीला निर्दोष मुक्त करण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. ISI प्रकरणामध्ये त्याला अटक झालेली होती आणि 6 वर्ष तब्बल चौकशी झालेली होती आणि त्यानंतर अखेर निर्दोष मुक्तता झालेली आहे. 6 वर्षांनंतर कुरेशीची मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला हा निकाल आणि त्यानंतर झालेली ही सुटका आपण पाहतोय. 6 वर्षांनंतर आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. कुरेशीला 6 वर्षांपूर्वी अटक झालेली होती. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहे. प्रशांत, 6 वर्षांनंतर आरोपीची निर्दोष मुक्तता. कुरेशीला खरं तर 6 वर्ष त्यामुळे अटकेत राहायला लागलेलं होतं. प्रशांत, ज्या पद्धतीने एकीकडे PFIच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत, त्या संघटनेवर बंदी आली आहे, अनेक वेगळ्या संघटनांवर बंदी आली आहे, आणखी NIA सुद्धा अनेक वेगळ्या प्रकारच्या केसेस हँडल करते. त्या पार्श्वभूमीवर खरं तर अर्शी कुरेशी म्हणजे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा व्यवस्थापक होता अर्शी आणि यालाच देशविघातक कृत्य केलंय यासाठी म्हणून अटक करण्यात आली होती. पण मात्र सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. खरं तर जे साक्षी पुरावे आणखीन हे सगळे या पूर्ण प्रकरणामध्ये तपासले गेले, या सगळ्या याच्यामध्ये तथ्य नाही अशा प्रकारचा म्हणजे सजा सुनावणीत तत्काली अशा प्रकारचं स्पष्ट मत कोर्टाने जे व्यक्त केलं ते आता अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. 6 वर्ष मात्र, पण तब्बल 6 वर्ष जर का ही खरोखर व्यक्ती निरपराध आहे आणखीन आज कोर्टाने निकाल दिला तर 6 वर्ष एका व्यक्तीला या खटल्याला सामोरं जावं लागलं अशा प्रकारची आज चर्चा सुरू झाली होती. NIA जरी या निकालाच्या विरुद्ध अपिलात जाण्याचा निर्णय NIAनं घेतला असला तरी आज मात्र निश्चित की मुंबई सत्र न्यायालयानं अर्शी कुरेशी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. शाह, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठं प्रॉपर्टी एक्झिबिशन भरलेलं आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या एक्झिबिशनची पाहणी केली. तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झालेली आहे. तसं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. हा उत्सव आहे स्त्रीत्वाचा, तिच्या आत्मसन्मानाचा